नमस्कार. आध्यात्मिक लेखमालेतील हा आपला 6वा एपिसोड आहे. देवाचं अस्तित्व आणि देवाचं स्वरूप यावर आपण आज चिंतन करणार आहोत. देवाचं अस्तित्व आणि देवाचं स्वरूप. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या. तुकाराम महाराज प्रार्थना करतात की विठ्ठलाचं सावळं सुंदर असं मनमोहक रूप माझ्या हृदयात निरंतर स्थिर राहो, निरंतर वास करो. माणसाचं मन प्रत्येक क्षणाला कुठे कुठे फिरून नको त्या विचारात गुंतून अशांतच राहतं. म्हणून आमचे संत आम्हाला सांगतात, आपले चित्त हरीजवळ विठ्ठलाजवळ स्थिरावू दे. मग ते चित्त शांत आणि स्थिर राहील. कारण तो विठ्ठल ब्रह्मरूप खऱ्या देवाचं स्वरूप आहे, त्यामुळे शांत आणि स्थिर आहे. आपल्यालाही मग तसाच अनुभव येईल. पण आपल्याला तो अनुभव नसल्यामुळे देवाच्या अस्तित्वाविषयीच आपण शंका घेतो. देव आहे की नाही या माझ्या मताला काहीच किंमत नसते. कारण संत शास्त्र सांगतं तेच ग्राह्य मानलं जातं. संतांना जाऊन 700 वर्ष झाली तरी त्यांचा आपण जय जयकार करतो. आपण गेल्यावर मात्र आपली आठवण कोणीच इतके दिवस नक्कीच काढणार नाहीत, नाही का? देवाचं अस्तित्व आपण नाकारूच शकत नाही. ज्या अर्थी ही सृष्टी निर्माण झाली आहे त्या अर्थी तो निर्माण करणारा नक्कीच कोणीतरी असला पाहिजे. असं माझ्या जन्माचं कारण माझे आई वडील असतात, ते आपण नाकारू शकत नाही ना. तसं या सृष्टीचा निर्माता नक्कीच आहे आणि त्यालाच देव म्हणतात. अशा या देवाचं स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे. एकदा का आपल्या अंतःकरणात विठ्ठलाची, रामाची, कृष्णाची मूर्ती स्थापित झाली की आपली जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलते. जगाविषयी प्रेमभाव निर्माण होतो आणि ही केमया केवळ नामानेच घडते. दिवधातूपासून दिवा आणि देव हे 2 शब्द तयार झाले. दिव्याच्या प्रकाशात दिसतं तर देवाच्या प्रकाशात दिसलेलं कळतं. देव सर्व गोष्टींचं प्रकाशन करणारा आहे, म्हणजे तो प्रकाशक आहे. तोच सर्वांच्या हृदयात ज्ञानरूपाने असल्यामुळे असणारं ज्ञान सर्वांच्यात सदा सर्वत्र आणि समत्वानी असतं. गाढ झोपेत सुद्धा आत्मा जागा असतो. त्यामुळे मला गाढ झोप लागली होती असं आपण म्हणतो आणि हे असणाऱ्या ज्ञानामुळेच कळतं आपल्याला. देव म्हणजे ब्रह्मांडातील दिव्य शक्ती आहे. माणसाचे शरीर हे ब्रह्मांडाचंच प्रतिबिंब आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. पिंड हे ब्रह्मांडाचं प्रतिबिंब असल्यामुळे ब्रह्मांडातील शक्ती अंशरूपाने पिंडात असतेच. ब्रह्मांडातील चैतन्याला परमात्मा किंवा ब्रह्म म्हणतात, तर पिंडातील चैतन्याला आत्मा किंवा कुटस्थ म्हणतात. ज्ञानरूपता हेच खऱ्या देवाचं स्वरूप आहे, ब्रह्माचं स्वरूप आहे. देव हा काही भीतीचा विषय नाही. बऱ्याच वेळेला अज्ञानामुळे कुळधर्म कुळाचार हे भीतीपोटी केले जातात. देवाचे व माझे नाते अत्यंत प्रेमाचं आहे. आपल्याला आईची भीती न वाटता प्रेमच जास्त वाटतं. तसंच देवावर सुद्धा अनकंडिशनल प्रेम हवं. देव हा प्रेमाचा विषय असला पाहिजे. असं असेल तर पूजा उरकली आटोपली अशी यांत्रिकता आपल्या पूजेला येणार नाही. खऱ्या प्रेमात परतफेडीची अपेक्षाच नसते. म्हणून देवाची सुद्धा सकाम भक्ती नसावी. यांत्रिकता आणि सकामता हे परमार्थातले 2 मोठे अडथळेच आहेत. देव सुखरूप आहे. सुख आणि सुखरूपता यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. जिथे सुख असतं तिथे दुःख असतं, पण जिथे सुखरूपता असते तिथे दुःख औषधाला सुद्धा नसतं, अजिबात नसतं. भगवंताची प्राप्ती याचाच अर्थ आनंदाची प्राप्ती किंवा परमेश्वर प्रेम परमप्रेम प्राप्ती असा होतो. निर्गुणामुळे आनंद तर सगुणामुळे देवाबद्दल प्रेम असं म्हणतात. आनंद आणि प्रेम दोन्ही एकच. जगातील गोष्टींबद्दल
आसक्ती आणि अहंकारयुक्त मन बुद्धी असल्यामुळे खऱ्या देवाचं सत्याचं दर्शन आपल्याला होत नाही. सत्य म्हणजे ब्रह्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी होतं, आत्ता आहे आणि प्रलयानंतरही ते आहे. तिन्ही काळात असणारं असं एकच तत्व आहे, त्यालाच अद्वैत असं म्हणतात. त्या एका ब्रह्माशिवाय जगात कुठेही काहीही नाही आहे. असं हे निर्गुण निराकार ब्रह्म सच्चित आनंद स्वरूप आहे. सत म्हणजे तिन्ही काळात असणारं, चित म्हणजे ज्ञानस्वरूप आणि आनंद म्हणजे विषयनिरपेक्ष सुख, हेच त्याचं स्वरूप आहे. प्रेमानंदाने तृप्त झालेल्या खऱ्या भक्ताला काहीही मिळवायचं आकर्षण आकांक्षा नसतात आणि आजपर्यंत जे मिळालं किंवा मिळवलं ते गमावण्याची भीतीही नसते. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असं जीवन तो जगतो. सध्या आपण वैज्ञानिक दृष्टीने खूप प्रगत झालो असं म्हणतो, तरीही माणूस अशांतच आहे. भौतिक विज्ञानाने शांती तृप्ती समाधान अनुभवाला येत नाही. मानवी जीवनाचं सार्थक कशात आहे, जीवनाचा हेतू काय आहे, इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरं वैज्ञानिकांनाही मिळालेली नाहीत. विज्ञानाने विश्वात उपलब्ध असलेल्या सामग्रीपासूनच एखादा नवा पदार्थ बनवता येतो, पण मूळ मातीचा एक कणही या विज्ञानाने बनवता येत नाही. उपलब्ध असलेल्या सिमेंट विटा वाळूपासून आपण घर बांधतो, पण एवढ्या मोठ्या अनंत कोटी ब्रह्मांडाची सृष्टीची उत्पत्ती ईश्वराच्या एकोहम बहुश्याम या एका संकल्पाने झाली. देहादी जगात न रमता शांत पवित्र वातावरणात रमणाऱ्या आपल्या पूर्वीच्या ऋषींना या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. ती उत्तरे शोधणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. त्यांना असं जाणवलं, कोणतीतरी अशी अतिमानवी शक्ती या संपूर्ण ब्रह्मांडाचं नियमन करत आहे. सर्व ग्रह तारे नियमितपणे आपल्या कक्षेत फिरत आहेत, कार्य करतात. पृथ्वीवर नियमित सूर्य उगवतो, पाऊस पडतो, पिके येतात, प्राण्यांपासून अगदी तसाच प्राणी निर्माण होतो. हे सर्व कोणाच्या नियंत्रणामुळे होतं? ज्या तत्वापासून होतं ते स्वयंपूर्ण अतिव्यापक महान तत्व असलं पाहिजे. या तत्वालाच ब्रह्मतत्व असं आपण म्हणतो. येथूनच पुढे भगवंत ही संकल्पना निर्माण झाली. ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्या सर्व गोष्टी भगवंत आपल्यासाठी करू शकतो. आपल्या अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय करतो. मग त्या शक्तीची पूजा अर्चा भजन सुरू झालं. ईश्वर षड्गुणेश्वर संपन्न आहे. त्याच्याजवळ विपुल प्रमाणात यश श्री म्हणजे संपत्ती औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण आहेत. त्याबरोबरच सुख वैभव पराक्रम कीर्ती सौंदर्य प्रेम सद्गुण नीती धर्म इत्यादी गुण असल्याने तो ब्रह्मांडाचा एवढा मोठा पसारा नियंत्रित करू शकतो. मग त्याच्याजवळ जी गुणसंपदा आहे ती त्याच्याकडून आपण मिळवली पाहिजे आणि त्याच्या कृपेशिवाय ती आपल्याला मिळणार नाही. हा विचार माणसाच्या मनात पक्का होऊन त्यातूनच पुढे उपासना आणि भक्तीची सुरुवात झाली. भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी, असं ही दासबोधातली ओवी आहे. अशी ग्वाही आपल्याला समर्थ देतात. भक्ती केल्याने देवाची प्राप्ती होते असा हा सर्व गुणसंपन्न भगवंत, त्याची उपासना आराधना करायची तर त्याला काहीतरी आकार गुण असावेत. या विचारातून भगवंताचं सगुण साकार रूप तयार झालं. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचार संत संगे, ही पण दासबोधातली ओवी आहे. सगुण साकाराची पूजा करून उपासना करून निर्गुण निराकार ब्रह्मापर्यंत पोचायचं ते संत संगतीत, असं समर्थ सांगतायत. संत वाङ्मयाची सामुग्री शास्त्रशुद्ध आणि अनुभवाने सिद्ध झालेली असते, म्हणून ती तक्रार न करता शंका न बाळगता जशीच्या तशी वापरणं याला श्रद्धा असं म्हणतात.
त्या श्रद्धेने आम्ही जेव्हा ही सामुग्री वापरायला लागतो त्यावेळी त्यामध्ये आपल्या सर्व तऱ्हेच्या हिताची व्यवस्था झालेली असते. संत ग्रंथातले वाचलेले समजून घेऊन तसे वागायचे, जगायचं, आचरण करून ते आपल्या रोजच्या आचरणात आणलं पाहिजे. अशा ग्रंथाची पारायणे हा क्रमविकासाचा टप्पा आहे. पारायण करायचं, पण तिथेच थांबून नाही राहायचं. अर्थ समजून वाचन करावं. आधी श्रद्धा कमवून त्या श्रद्धेतून खऱ्या देवाची प्राप्ती करून झाली की श्रद्धा हे साध्य नाही तर ते साधन आहे. म्हणून श्रद्धेतून ज्ञानस्वरूप खऱ्या देवाची प्राप्ती झाल्यावर ती पण सुटली पाहिजे. गीतेत सांगितले, श्रद्धावान लभते ज्ञानम. आत्मज्ञान म्हणजे स्वतःची ओळख हेच श्रद्धेचं ध्येय आहे असं स्पष्ट सांगितले भगवंतांनी. मेघवृष्टीपरी करू उपदेश असा संतांचा बाणा असतो. त्यांना परतफेडीची कसलीही अपेक्षा नसते. त्यांना स्वतःला स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर इतरांनाही आपल्यासारखे करण्यासाठी ते प्रयत्न करतात. कारण मानवदेहाचं खरं कल्याण उद्दिष्ट स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यातच आहे. आपण आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर हॉस्टेलवर ठेवतो, तेव्हा मुलांनी अभ्यास केला नाही तर आपल्याला वाईट वाटतं ना. अगदी तसंच ईश्वराने सुद्धा आपल्याला या आत्मदर्शनासाठीच, देवाचं खरं स्वरूप ओळखण्यासाठीच मानवदेहात जन्माला घातलं आहे. आपण हा अभ्यास केला नाही तर त्यालाही वाईट वाटेल. चरितार्थाची विद्या अभ्यास करत आपण शिक्षण घेतोच, कारण त्याशिवाय अर्थार्जन करू शकणार नाही, लग्न होणार नाही. म्हणून काही करून आपण 10-15 वर्ष शिक्षण घेतोच, पण परमार्था वाचून माझं काही अडलं आहे असं वाटत नाही. त्यासाठी पुरेसं मोटिवेशन झालेलं नसतं. मुळात परमार्थ म्हणजे काय, तो कशासाठी करायचा, म्हातारपणी बघू, प्रपंचात सगळं काही ठीक चाललं आहे असंच बऱ्याच लोकांना वाटतं. पण काही अडचण आली तरच सर्वसामान्यपणे माणसाला देवाची आठवण होते, कारण तेच माझे खरं स्वरूप आहे. हे विस्मरण झाल्याने पुन्हा नामस्मरण करून जणू त्या स्वरूपात विलीन व्हायचे. परमार्थ म्हणजे कारणासहित सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. जीवनात कशीही परिस्थिती आली तरी ईश्वराची इच्छा म्हणून ती परिस्थिती आनंदाने स्वीकारणं हीच खरी ईश्वर शरणागती. तक्रार न करता प्रारब्धाने येणारे भोग भोगूनच संपवायचे असेच आपला धर्म सांगतो. ईश्वराची जग चालवण्याची रीत म्हणजेच प्रारब्ध व्यवस्था आहे. प्रारब्ध स्वीकारणं हा काही पळपुटेपणाचा विचार नाही बरं का. प्रारब्ध व्यवस्था न स्वीकारल्यामुळे अनेक सज्जन, भाविक, सुशिक्षित माणसांच्या तोंडून मी एवढे चांगले सरळपणाने वागून मला नाना प्रकारच्या अडचणी, कष्ट, संकट आणि प्रतिकूलता सोसावी लागतात. म्हणजे देवाजवळ न्याय नाही, देव डोळे मिटून राहिलाय. अनेक लबाड पापी माणसे, दुष्ट माणसे मात्र सुखाने राहताना दिसतात. त्या अर्थी पाप, पुण्य, न्यायनीती, देव इत्यादीमध्ये काहीच अर्थ नाही, हेच खरं असे उद्गार निघतात. कर्माचा कायदा लक्षात घेतला तर या विचारातील चूक आपल्याला कळते. चराचर विश्व हे ब्रह्मरूप आहे व ते मी आहे असं ज्ञान नसल्याने विश्वात दिसणारा वेगळेपणा आपल्याला खरा वाटतो. द्वैत भासतं, आपला आणि परका असा भेद दिसतो. मी आणि तू वेगळे वाटते, त्यामुळे प्रतिक्रिया उमटतात, क्रियाप्रतिक्रियांचा खेळ चालतो, तू मय होते. या अनेकत्वात एकत्व म्हणजे तेच तत्व सदा समत्वाने सर्वत्र भरून आहे. या दृष्टीने जर बघितलं तर व्यवहारातही एकमेकातील संबंध आपले चांगले राहतील आणि मी तूपणाची झाली बोळवणं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान असा एकनाथ महाराजांनी दत्ताच्या आरतीत सांगितले. तो अनुभव आपल्याला घेता येईल, खऱ्या देवापर्यंत पोचता येईल. या खऱ्या देवाच्या प्राप्तीसाठी बाहेरून काहीच नाही आणायचं कारण ते माझं स्वरूपच आहे, आतच आहे. त्याच्या आड येणाऱ्या गोष्टी फक्त आपल्याला बाजूला कराव्या लागतात. उदाहरणार्थ TV सिरियल बघणं, सतत व्यक्ती, वस्तू
घटना, परिस्थिती यांचंच चिंतन करणं इत्यादी. मग ते असलेलं तत्त्व अनुभवाला येतच. जसं पाण्यावरचं शेवाळं बाजूला केलं की पाणी असतेच, तसा आनंदाचा, चैतन्याचा झरा माझ्या आतच आहे. त्याला कुठे शोधण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. त्या आनंदासाठी मला कशावरही आणि कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. जसं आपण व्यवहारात घरासाठी, वाहनासाठी स्वयंपूर्ण होतो, तसं आपल्या आनंदासाठी, सुखासाठी स्वावलंबी होऊन आपणास उपाधी मुळीच नाही. ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे, असं समर्थ दासबोधात सांगतात. या समर्थ वचनानुसार निवांत राहता येईल. वास्तविक आपण मूळ आत्मस्वरूपच आहोत. आपल्याला मुळात काहीच उपाधी नाही. आपल्या भोवती जगणारी माणसं, आपले नातेवाईक, इष्टमित्र, सखे, सोयरे हे सर्व ऋणानुबंधाने आपल्या भोवती येतात. कर्माची ही काहीतरी देवघेव असते, म्हणून ते आपल्याजवळ येतात. ती देवघेव झाली की ते आपल्याला सोडून जातात. म्हणून आल्या गेल्याची क्षिती नाही, अशी आपली वृत्ती होणं आवश्यक आहे. प्रत्येक माणूस 3 कर्माची कर्म करत असतो. पहिलं क्रियमाण कर्म, दुसरं संचित कर्म आणि तिसरं प्रारब्ध कर्म. ही व्यवस्था ईश्वराचीच आहे. सध्या आपण चालू जन्मात जागृतीत काया, वाचा आणि मनाने जी काही सगळी कर्म करतो ती क्रियमाण कर्म. हे क्रियमाण कर्माचं स्वातंत्र्य फक्त माणसालाच आहे. इतर कोणत्याही योनीत ते नाही. माणसाव्यतिरिक्त सर्व भोग योनी आहेत. क्रियमाण कर्मे संचितात एवढी प्रमाणे जमा होतात. क्रियमाण कर्मात काही कर्मे अशी असतात की ती ह्या जन्मात फळ देऊ शकत नाहीत. अशी सर्व कर्मे त्या जीवाच्या म्हणजे माणसाच्या खात्यात जमा होऊन राहतात. अशी अनेक जन्मात साठलेली कर्मे हीच संचित कर्म. संचितातील जेवढी कर्म परिपक्व होतात म्हणजे फळ देण्यास योग्य होतात, तेवढी कर्मे भोगण्यासाठी जसा देह, आईवडील, परिस्थिती, नातेवाईक इत्यादी त्या जीवाला मिळतात. हे आईवडील, परिस्थिती कशी असावी हा चॉईस मात्र माणसाला नसतो. वेगवेगळ्या जीवांची, माणसांची पूर्वीच्या जन्मातील देणीघेणी असतात आणि ती फेडायची असतात. काही जीव मित्र, नातेवाईक, शत्रू किंवा आसपासचे प्राणी म्हणूनही जन्माला येतात आणि त्याप्रमाणे कधीकधी अकारण मदत करतात. कधी विनाकारण कोणी फसवतं, लुबाडतं, कोणी शत्रुत्व ठेवतं. हे सारेजण त्यांची त्या जीवाशी संबंधित प्रारब्ध कर्मे घेऊन जन्माला आलेले असतात. ती सर्व प्रारब्ध कर्म भोगून संपल्यावरच त्याचा देह मरण पावतो. जन्माबरोबरच प्रारब्ध सुरू होते आणि प्रारब्ध भोगून संपल्यावरच मृत्यू येतो. प्रत्येकाची व्यक्तिगत परिस्थिती सर्व बाबतीत निराळी असते. उदाहरणार्थ 2 भाऊ किंवा बहिणी, त्यांचे आई वडील एकच असतात, पण त्या बहीण भावांचे रंग, रूप, आरोग्य, स्वभाव, बुद्धी, आवडीनिवडी सगळं भिन्न असतं. कारण प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं. मृत्यूच्या वेळी माणसाच्या मनात जसा विचार, वासना असते त्याप्रमाणे पुढील जन्म मिळतो. आरोग्य, व्यवसाय, विद्या, संपत्ती, संसारी जीवन, आयुष्यमान, संतती या सर्वांच्या बाबतीत माणूस कितीही प्रयत्नशील असला तरी या सर्व गोष्टींना प्रारब्धाची मर्यादा असते. ईश्वर नियोजनाप्रमाणे जे फळ मिळायचे तेच मिळते. प्रत्येकाच्या प्रारब्धाचे भोग त्याला घडलेच पाहिजेत अशी ईश्वराची व्यवस्था आहे. म्हणून अचूक यत्न करून फळ प्रारब्धावर सोडावं. प्रारब्ध नावाची योजना कशावरून आहे अशी खूप जण चौकशी करतात, पण त्याचं उत्तर असं आहे की ज्या ठिकाणी आपली बुद्धी चालत नाही तिथे शास्त्र, संत, भगवंत, श्रीकृष्णाची बुद्धी काम करते. यालाच श्रद्धा असं म्हणतात. श्रद्धेचा विकास करावा लागतो, त्याला साधना म्हणतात. समर्थाने अचूक यत्नाला देव म्हटलं आहे. पूर्वकर्मानुसार मनात शुभ किंवा अशुभ कर्माचे संस्कार असतात. म्हणूनच
अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे, असं समर्थ म्हणतात. याच अर्थाने किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठले आवडी, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, असं हरिपाठात माऊली म्हणते. त्याचा विचार केला पाहिजे. देवाच्या प्राप्तीचं द्वार नाम हेच आहे. द्वार म्हणजे प्राप्तीचं साधन, ते साधन नाम आहे. देवप्राप्तीचं साधन हरीचं नाम, ते अनन्य चित्ताने क्षणभर जरी सुखाने नाम घेतलं तरी किंवा ध्यान केलं तरी त्याला मोक्ष प्राप्त होतो. माणसाने आयुष्याचा पुष्कळ काळ संसारात घालवला तरीसुद्धा अल्पकाळ तरी परमार्थ साधनात घालवावा, असं उभा क्षणभरी या शब्दाचा अर्थ आहे. संसाराच्या आसक्तीमुळे सुरुवातीला परमार्थ आवडत नाही, त्यामुळे परमार्थात चित्त स्थिर होत नाही. तरी पण आरंभी क्षणभरच म्हणजे थोडा वेळ का होईना पण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. नाम घेता घेता नामाविषयी आवड निर्माण होते आणि तो साधक नामसाधनात स्थिर होतो. जगाच्या आयुष्याच्या तुलनेत माणसाचं आयुष्य क्षणभरच, म्हणून क्षणभर म्हणजे आयुष्यभर माणसाने देवाचे द्वारी उभं राहावं, नाम घ्यावं, त्याचं स्मरण ठेवावं. कारण समर्थ म्हणतात, स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तती आता. स्वरूपाचे स्मरण देवांना असते, ज्यांना हे स्मरण नसते त्यांना दानव म्हणतात. माणसाला स्मरण आणि विस्मरण हे दोन्हीही असते. वासना नदी ही शुभ किंवा अशुभ मार्गांनी वाहते. मग प्रयत्नांनी ती शुभ मार्गांनी आपण नेऊ शकतो. विवेकाने वागून, कीर्तन प्रवचने ऐकून माणसाला आपलं क्रियमाण स्वातंत्र्य वापरता येतं. कीर्तन प्रवचन नामस्मरण आवडत नसलं तरी सुरुवातीला पुन्हा पुन्हा तेच तेच करत राहिलं तर गोडी उत्पन्न होते, मन ताब्यात राहत नाही. तर भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला सांगतात, अभ्यासेन तु कौंतेय, परत परत तोच अभ्यास कर. अंतेमती सागती असा सिद्धांत शास्त्र सांगतं. मरताना जशी वासना शिल्लक राहील त्याप्रमाणे पुढील जन्म येतो. केलेली कर्मेच पुढील जन्मात भोगावी लागतात. पाप पुण्य दोन्हीचीही. केलेल्या कर्मांनी परत पाप पुण्य निर्माण होतं, ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म, असं चक्र चालूच राहतं. पण वासनेचं बीज भाजून लाही झाली की ते अंकुरित होत नाही, पुन्हा जन्माला यावे लागत नाही. ज्ञानरूप झाल्यावर वासना शिल्लक राहत नाही, म्हणून तीर्थक्षेत्रावरून त्याची आठवण म्हणून म्हणजेच वासनेचं बीज भाजण्याची प्रसाद लाह्या आणतात. वैदिक भारतीय परंपरेनुसार पुनर्जन्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. डॉक्टर स्टीव्हन्सन अमेरिकेतले आहेत हे, यांनीही अनेक प्रयोग करून हे मान्य केलेलं आहे. अश्रद्धेचा परिणाम म्हणून भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास परंतप, अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. भगवद्गीतेतला हा श्लोक आहे, 9व्या अध्यायातला. श्रद्धा नसलेली माणसे ही धर्मविद्या प्राप्त करून घेऊ शकत नाहीत. त्यांना भगवंताची प्राप्ती न झाल्याने जन्ममरणाच्या चक्रातून ती सुटत नाहीत. धर्म हा धर्मांतर्गत परमार्थ असल्याने ती विद्या धर्म्य आहे, असं धर्माला परम मान्य आहे. त्या विद्येच्या अनुष्ठानामुळे प्रत्यक्ष अवगम्य यस्य या वचनानुसार आत्म्याचा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येतो. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान भगवद्गीतेत सांगितले. शाश्वत हितासाठी भगवंताने अर्जुनाला परमार्थाची मुख्य वर्म सांगितली. भगवंताच्या अनुसंधानात अखंड राहिलं पाहिजे, कोणत्याही प्रकारे त्याच्याच नादात राहावं. दैनंदिन व्यवहारातील ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या केल्यानंतर मनाने भगवंताच्या अनुसंधानात सतत राहणं शक्य आहे. कुठलंही काम करताना सुरुवातीला, कामाच्या मध्ये आणि कामाच्या शेवटी भगवंताचं नाम घ्या आणि ते आपण घेऊ शकतो. असं अनुसंधानात एकसुरीपणा येऊ नये म्हणून भगवंतानी उपासनेत विविधता सांगितली आहे.
कारण माणसांचे स्वभावही भिन्न भिन्न असतात. उपनिषदात सुद्धा निरनिराळी आलंबनं सांगितली आहेत. एतत् आलंबनम श्रेष्ठम. आद्य ब्रह्माचे आलंबनाचे वैदिक नाम ओम असं आहे. ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. बाकी सर्व नामे पौराणिक आहेत. ईश्वराने आकाश निर्माण केले आणि तो आकाशात शिरला असं श्रुतीने सांगितलं आहे. त्यामुळे ते आकाश बघितलं की भगवंताची आठवण यावी. भगवंताला विविध उपासना मान्य आहेत. विविधता हा माणसाचा स्वभाव आहे, म्हणून उपासनेतही विविधता सांगितली आहे. त्याची फले मात्र वेगवेगळी असतात. ईश्वराला ब्रह्मरूप समजून त्याची उपासना करावी. ज्याची उपासना करतो त्याचे स्वरूपाचे ज्ञान हवं. शुद्ध जाणीव हेच ब्रह्माचं स्वरूप आहे. विठ्ठल, राम, कृष्ण, दत्त सर्व देव ब्रह्मरूपच असल्याने म्हणजे एकच सगळ्यांचं रूप आहे. त्यामुळे कुठल्याही देवाचं नाव घेतलं तरी एकच. सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. सुरुवातीला सूर्य हे आलंबन म्हणून स्वीकारलं आहे. सूर्यालाच ब्रह्म समजून लोक पूजू लागले. उपनिषदांनी कठोपनिषदात ब्रह्माची रूपे म्हणून अद्रिजा म्हणजे डोंगरातून उगम पावणारी नदी, गोजा म्हणजे जमिनीतून वर येणाऱ्या वनस्पती, वृक्ष, ऋतजा म्हणजे ऋत म्हणजे यज्ञ, यज्ञातून निर्माण होणारी शांती, अंबुजा म्हणजे पाण्यातून वर येणारे मासे इत्यादी या सर्वांकडे ब्रह्मभावाने बघता येतं. या दृष्टीने अजूनही नदी दिसली की खेड्यातील लोक नदीला नमस्कार करतात. जे जे दिसतं ते भगवंताचं रूप बघणं म्हणजेच सततम कीर्तयंतो माम. असे सर्व ठिकाणी भगवंत आहे असा भाव ठेवला की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. या दृष्टीने आपल्याला बघता येईल आणि असं जमेल आपल्याला. सर्व भूते म्हणजे जे जे उत्पन्न झालेले आहे त्यांना भूत असं म्हणतात. म्हणजे जे हे सगळं उत्पन्न कुठून झालं आहे ते ईश्वरापासून निर्माण झाले आहेत. मग आवडते नावडते या सर्वात ईश्वर बघता येईल. मी माझेचा विचार कमी होईल. भगवंत सांगतात मी सर्वांच्या ठिकाणी आहे पण माझ्यात कोणीही नाही. आपणही प्रपंचात असावं पण प्रपंच आपल्यात नसावा. योग्य ती कर्तव्ये पार पाडल्यानंतर चिंतन प्रपंचाचं नसावं. अखंड प्रपंचाचं चिंतन असणं हे बांधलं जाण्याचं लक्षण आहे. जो तो आपलं आपलं प्रारब्ध घेऊन माझ्या माध्यमातून जन्माला येऊन माझ्या माध्यमातून वाढणार आहे आणि असा विचार असेल तर माझ्यामुळे झालं, मी मुलांना घडवलं असा आपल्याला अभिमानही वाटणार नाही आणि मी मुलांना शिकवू शकलो नाही असं शल्यही राहणार नाही. भगवंत प्रकृतीला म्हणजेच मायेला स्वाधीन करून सृष्टीची उत्पत्ती करतो, पण कर्तृत्व मात्र स्वतःकडे घेत नाही. कर्तृत्व प्रकृतीकडे देतो. भगवंत एवढी ब्रह्मांडे उत्पन्न केल्याचं कर्तृत्व माझे नाही म्हणतात तेव्हा त्या कर्माचे बंधन लागत नाही. असंच आपणही निष्काम कर्म केलं की कर्माचा लेप आपल्याला लागत नाही आणि त्यातून परत पापपुण्य निर्माण होत नाही. ईश्वर सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्व साक्षी असल्याने आपल्या हातात काही नाही. त्याचं नियोजन असेल तेच होतं. सर्व गोष्टी ईश्वराच्या स्वाधीन असतात. म्हणून समर्थ सांगतात मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. दासबोधातली 24 येईल. मी करता या कर्तृत्वाच्या अहंकारामुळे दुःखच वाट्याला येतं. एखादे कार्य मी केलं आणि कुणी दखल घेतली नाही, कौतुक केलं नाही की आपल्याला वाईट वाटतं ना, दुःख होतं. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केलं, ईश्वर करता या भूमिकेतून कर्म केलं, त्याच्या यश कीर्ती पराक्रमाचा आपल्याला लाभ होतो. त्यामुळे समाधान टिकून राहतं. मी करता आहे असा भाव असेल तर कर्तृत्वाचा अहंकार असतो आणि जिथे अहंकार असतो तिथे आत्मज्ञान नसते.
परमार्थाच्या दृष्टीने यश आणि अपयश दोन्ही कर्तृत्वाचे अभिमान आहेत असं शास्त्र सांगतं. ते दोन्ही माझं नाही असं जमलं की सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयू, हे सहज जमेल. मी माझं काम नीट करत असेन तर सर्व प्रयत्न केल्यावर यश अपयश हे माझे नाही असं आपण म्हणू शकतो. धर्म या शब्दाचा सातत्याने कर्माशी संबंध जोडलेला आहे. कर्मामध्ये मुख्यतः कर्तव्यांचा समावेश होतो. ती कर्तव्य पार पाडित असताना त्या कर्तव्यांचे अज्ञानामुळे वाटणारे कर्तृत्व सोडून भगवंताला शरण जावं. त्या कर्माची फळेही भगवंताला अर्पण केली की अज्ञानामुळे भासणारे भोक्तृत्वही नाहीसे होते. बहिरंग शरणागतीपेक्षा म्हणजे नमस्कार करणं, तीर्थयात्रा करणं, त्याच्यापेक्षा अंतरंग शरणागती महत्त्वाची आहे. अंतरंग शरणागती म्हणजे आपलं कर्तव्य आणि उपासना उत्कृष्टपणे पार पाडित असताना शरीर आणि व्यवहाराची जी व जशी स्थिती असेल ती तशीच बिना तक्रार शांतपणाने स्वीकारणं हे शरणागतीचं खरं स्वरूप आहे. ही अंतरंग शरणागती आहे. धर्म म्हणजे अशी संकल्पना आहे त्यामध्ये भगवंताच्या अस्तित्वाविषयी, देवाविषयी विचार करणारी व त्याप्रमाणे वागायला शिकवणारी, परमेश्वरावर निष्ठा व्यक्त करणारी प्रणाली आहे. धर्म हे सुखी व आनंदी जीवनाचं शास्त्र आहे. धर्मामुळे माणसाची बुद्धिमत्ता विकसित होते. स्वतःची उन्नती करून दर्जेदार जीवन जगता येतं. पूर्णत्व म्हणजे काय, शांती समाधान म्हणजे काय, ते कसं मिळवायचं, सुखरूपता म्हणजे काय हे समजून घेण्याचा व ते शिकण्याचा मार्ग म्हणजे धर्म. माणसाने माणसाबरोबर, सर्व जीवसृष्टीबरोबर माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. धर्मो रक्षति रक्षितः, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. व्यवहारात कर्तव्य धर्म पार पाडावा लागतो. मला माझा मातृधर्म, पितृधर्म, पुत्रधर्म, पत्नीधर्म, पतिधर्म हे इत्यादी ज्याचा जो असेल तसा पार पाडावे लागतात. पारमार्थिक दृष्टीने स्वरूपी राहणे हा स्वधर्म असं समर्थ आपल्याला सांगतात. स्वरूपी राहणे म्हणजे सत्य धर्माचं आचरण. मला सत्य हेच नीतिधर्माचा आधार आहे. सत्यतत्व, ब्रह्मतत्व, खरा देव काल होता, आज आहे, उद्याही प्रलयानंतर राहणार आहे. तो परम म्हणजे श्रेष्ठ आहे, पूर्ण आहे. म्हणून दर्शनासाठी सत्य आत्मा होतो, तर प्रार्थनेसाठी ईश्वर बनतो आणि आचारधर्मासाठी धर्म होतो. पण सगुण उपासनेशिवाय दर्शन नाही. म्हणून भगवंत आपल्या आवडीने सगुण साकार ईश्वराचे अवतार धर्मरक्षणासाठी पृथ्वीवर पुन्हा पुन्हा जन्म घेतात. जसे श्रीराम, श्रीकृष्ण यांचे अवतार होऊन गेले. देवाला धर्म आवडतो, मला देव आवडतो, तर मलाही धर्म आवडला पाहिजे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे. सर्व संतांनी भक्तीचं महत्त्व सांगितले. देव जाणल्याशिवाय दुःख संपत नाही. कारण देव सद्रूप म्हणजे कधी नाही असं नाही, तो तिन्ही काळात असणारा आहे. चिद्रूप म्हणजे ज्ञानस्वरूप आहे आणि आनंद स्वरूप म्हणजे सुखरूप, दुःख जराही नसलेलं आहे. म्हणून सुखरूप होण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे देवाचे खरे स्वरूप ओळखून त्याच्याशी एकरूप होणे. वेदांत शास्त्राचा विचार केला असता त्यातील मेख आपल्याला कळते. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी असं समर्थ दासबोधात सांगतात. वेदांत शास्त्राचा अभ्यास करून देवाचं खरं स्वरूप ब्रह्म ओळखून अंतःकरण वृत्तीने सोहमसारख्या चिंतनात्मक साधनेने त्याला शोधावे लागते. जो अहंकार रूप खोटा मी, देहरूपी गोरा मी, काळा मी, बुद्धिमान मी, मठ्ठ मी, उंच मी, बुटका मी या सगळ्याचा बात केला की तो भ्रामक मी खरा नाही असं आपल्याला कळतं. आत्मतत्वाच्या ज्ञानाने एक एक
अनात्मतत्व जेव्हा विचाराने मागे टाकलं जातं तेव्हा अनात्मरूप अहम शिल्लक न राहून आत्मरूप तेवढं शिल्लक उरतं आणि सहजच जीवरूप अहमचं आत्मरूपाशी मूळचं नित्य असलेलं ऐक्य जणू पुन्हा होतं. उपासनेची वर्म संतांजवळ गेल्याशिवाय कळत नाहीत. म्हणून एक ग्रंथ, एक संप्रदाय, एक गुरु करावा. भगवद्गीतेत भगवंतांनी छोट्या नाशिवंत गोष्टीची इच्छा करणाऱ्यांना मंदबुद्धी असं म्हटलेलं आहे. कारण त्या त्या देवतांची काही इच्छा ठेवून उपासना केली की त्या त्या इच्छा पूर्ण होतात, पण खऱ्या देवाची भेट होत नाही, जीवशिवाची भेट होत नाही. जे निष्कामतेने माझं भजन करतात त्यांना मात्र मीच मिळतो, माझी प्राप्ती होते असं भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांचा योगक्षेमम वहाम्यहम, अशा भक्तांचा योग आणि क्षेम भगवंत चालवतात. परमार्थातील योग म्हणजे नसलेले जोडणे आणि क्षेम म्हणजे असलेले टिकवणे, म्हणजेच साधनेचा योगक्षेम दोन्ही मी चालवतो असं भगवंत सांगतायत. संत संगतीत ग्रंथ वाचून समजून घेऊन त्याप्रमाणे जगायचे, आचरणात आणायचे. जीवनात जेव्हा प्रसंग येईल तेव्हा ते तत्त्वज्ञान आठवून वापरलं पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात, संसारू तरावया मुख्य सद्बुद्धी गाराया, रिगमू नाही आणिका उपाया, व्यर्थ कासया शिणावे. माया समुद्र तरुण जाण्यासाठी जगताच्या मिथ्यत्वाचा निश्चय अखंड जपणारी बुद्धी आवश्यक आहे. इतर साधने नुसता शीण देतात. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. असं ज्ञानदेव सांगतात. मी ब्रह्म आहे असा बुद्धीचा निश्चय होताच आत्मज्ञान होऊन आपण सिद्ध होतो, जीवनमुक्त होतो. जसं जनक राजा जीवनमुक्त होता. राजा असूनही सर्व राज्यकारभार सांभाळूनही तो मुक्त होता. तो ब्रह्मभाव जीवनमुक्त कायम जपतात. रात्रंदिवस ते ब्रह्मभावातच असतात. वासनेनुसार माणसाचं जीवन चालत राहिलं तरी जीवाची जीवदशा तशीच राहते. त्यामुळे जीवनात सतत सुखदुःखाचे हेलखावे खात राहावं लागतं. विविध दुःख सोसावी लागतात. परमार्थाची सामुग्री आपल्या आतच असते, ती विकत घ्यावी लागत नाही किंवा बाहेरून कुठून आणावी लागत नाही. शम म्हणजे मनावर संयम, दम म्हणजे इंद्रियांवर संयम, समाधान म्हणजे तितिक्षा म्हणजे तक्रार न करता सामोरं जायचं येणाऱ्या प्रसंगांना, श्रद्धा, उपरम म्हणजे वैराग्य, हीच परमार्थाची सामुग्री सांगितली आहे. विभक्त नाही तो भक्त, अशी समर्थानेच भक्तीची व्याख्या सांगितलेली आहे. विभक्त म्हणजे वेगळा. मी देवापासून वेगळा नसेन तर मी भक्त आहे. मी देवच असेन तर मी पांडुरंगासारखा, देवासारखा सुखरूप असायला हवं, नाही का? दुःखाचा स्पर्श नाही असा. तुकाराम महाराज म्हणतात, सुखरूप ऐसा दूजा, कोण सांगा माझ्या पांडुरंगासारिखा. असं सुखरूप होण्यासाठी मी विभक्ताचा भक्त होण्यासाठी उपासना करतो, तेव्हा उपासक असतो. भक्त होण्यासाठी अहंकार सोडून नम्र होणं अतिशय आवश्यक आहे. अर्जुन शरणागत असल्याने त्याला भगवंताची प्राप्ती झाली. याचं वर्म संतांनी सांगितलं आहे. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. नम्र झाल्याने भगवंत आपला होतो. जोपर्यंत आपल्याला दुःखाचा अनुभव येतो तोपर्यंत आपण विभक्त आहोत असं समजायला हरकत नाही. ब्रह्माचा, खऱ्या देवाचा भक्त होणं म्हणजे ब्रह्मच होणं. उपास्य दैवताचं तत्त्व जाणून नाम घेतल्याने फळ लवकर मिळतं. असं सुखरूप होण्यासाठी नवविधा भक्ती समर्थांनी सांगितली आहे. भाव ही भक्तीची एक अवस्था आहे. भाव भगवंताप्रती स्थिर झाला की भक्ती निर्माण होते. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, भाव तोची देव. भगवंताच्या प्राप्तीसाठी भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेम आणि भाव भक्तीसाठी अनिवार्य आहेत.
प्रेम हा भक्तीचा आत्मा, तर भाव हे शरीर आहे. परमेश्वराप्रती आर्तता कळवळा म्हणजे भाव, आणि भावाशिवाय भगवंत कळणे कठीण आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात, भावबळे आकळे येरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. भक्ती हे परिपूर्ण शास्त्र आहे. भक्तीचे 9 प्रकार शास्त्रात सांगितलेत. त्यांना नवविधा भक्ती असं म्हणतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्म निवेदनम, असे 9 प्रकार आहेत. श्रवणापासून झालेल्या उपासनेचे आत्मनिवेदनात रूपांतर झालं पाहिजे, आणि हे जाणीवपूर्वक केलं पाहिजे. स्थळ, काळ, निमित्त, वासना, इच्छा, आकांक्षा इत्यादी गोष्टींनी आपण कायम बांधलेले असतो. या बंधनातून मुक्त होण्याचा खात्रीशीर उपाय म्हणजे नवविधा भक्ती. वेदांत शास्त्राप्रमाणे ब्रह्म हे अनुपास्य आहे, म्हणजे त्याची उपासना करता येत नाही असं, म्हणजे उपासना न करता येण्यासारखं. कारण ते निराकार निरवयव आहे. त्याला आकार नाही, अवयव नाहीत. ते निर्गुण आहे. तिन्ही गुणांच्या पलीकडे गुणत्रयातीत असल्यामुळे माणसाचं मन चित्त तिथे एकाग्र होत नाही. मूर्ती, अवतार, ईश्वर, ब्रह्म असे देवाचे 4 स्तर शास्त्रात सांगितलेत. ब्रह्म निर्गुण निराकार, तर अवतार व मूर्ती हे सगुण साकार. जे सगुण साकार असते तिथे चित्त एकाग्र होऊ शकतं. अर्थात सगुण साकाराकडून निर्गुण निराकारापर्यंत आपल्याला जायचं आहे, हे मात्र प्रत्येक साधकाने आपल्या पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आता मूर्ती कुणाच्या असतात? सगुण प्रतिमा. ईश्वराच्या पूर्वी होऊन गेलेल्या अवतारांची आठवण, ध्यान, चिंतन अशा प्रकारे ईश्वराची उपासना करता यावी म्हणून त्यांची मूर्ती, चित्र किंवा काही वस्तूंच्या स्वरूपात प्रतीकांची पूजा केली जाते. भक्त ह्या प्रतीकांना आपल्या आराध्य देवतेच्या स्वरूपात पाहतो. जसं समर्थांना विठ्ठलाच्या ऐवजी श्रीरामाचं दर्शन विठ्ठलाच्या मूर्तीत झालं, तसंच आपण कुठल्याही देवदेवतेच्या दर्शनात आपल्या आराध्य देवतेला बघू शकतो, दर्शन घेऊ शकतो. त्यासाठी त्या मूर्तीत तेच ब्रह्मतत्व आहे. अशा दृष्टीने पाहून उपासना केली की ती ब्रह्मानुभवापर्यंत आपल्याला नेते. मूर्ती अवतारावरून केलेली जाते. अवतार ईश्वराने घेतला. ईश्वर ब्रह्मरूप आहे, त्यामुळे मूर्तीला केलेला नमस्कार ब्रह्मापर्यंत पोचतोच. मूर्तीपूजेद्वारे आपल्या आतील आत्मदेवाचीच पूजा होते. मूर्तिरूप देवाला वाहिलेल्या फुलांचं सौंदर्य, सुगंधी धूप, उदबत्तीचा सुवास आत्मदेवाला प्रसन्न करतं. ईश्वर हे सगुण निराकार तत्व आहे. ईश्वर षड्गुणेश्वर संपन्न आहे. त्याच्याजवळ अमर्याद स्वरूपात यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य असं 6 गुण आहेत. सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या ईश्वराचे निराकार असल्याने आपल्याला कधीही दर्शन होणार नाही. तो प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या साह्याने सृष्टी उत्पत्तीचे कार्य करतो, त्याला ब्रह्मा म्हणतात. स्थितीचे पालनाचे कार्य करतो, त्याला विष्णू म्हणतात. आणि लयाचे कार्य करणारा भगवान शंकर होय. ईश्वर स्वीकारल्याशिवाय सृष्टीची व्यवस्था लावताच येत नाही. सूर्य नियमित उगवतो, पाऊस पडतो, धान्य पिकवतो इत्यादी प्रकारे सृष्टी इतकी नियमित चालते की ती व्यवस्था निर्माण करणारा कोणीतरी बुद्धिमान सर्व गुणसंपन्न असा तिच्या मागे असला पाहिजे, हे थोडा विचार करताच आपल्याला कळतं. ईश्वर हा विश्वास चित्तात अखंड सांभाळावा. त्याचे अनुसंधान सांभाळले पाहिजे. त्याच्या आज्ञा पाळायच्या, म्हणजे शास्त्रात भगवद्गीतेने सांगितले तसं वागलं पाहिजे. त्यामुळे ईश्वर प्रसन्न होऊन ईशकृपा होते. ईशकृपेने गुरूंची प्राप्ती होते. गुरूंची प्राप्ती झाली की श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशाने शास्त्रकृपा होते आणि शास्त्राच्या अभ्यासाने संत, ग्रंथ, उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र इत्यादी रूपाने आत्मकृपा होते. म्हणजे देवाभक्तांची अखंड भेट होते.
ईश्वराच्या आज्ञेनुसार ईश्वरासाठी व ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे हा उपासनेचा प्राण आहे. म्हणून कर्त्या जीवाने करवित्या ईश्वराची उपासना करून अमृततत्वाची म्हणजे ब्रह्मविद्येची प्राप्ती करून घ्यायची, खऱ्या देवाची प्राप्ती करून घ्यायची. आता तिसरा प्रकार आहे तो सगुण साकार अवतारांचा. ईश्वर चेतन असतात, हे अवतार असतात ते चेतन असतात, श्रीकृष्ण, श्रीराम इत्यादी. ईश्वरच धर्मरक्षणासाठी स्वतःच्या इच्छेने सगुण साकार होऊन अवतार घेतो. अशा सगुण साकार ईश्वराची चरित्रे आठवून त्यांची कीर्ती गायची, स्तोत्र म्हणून उपासना करून निर्गुण निराकार खऱ्या देवापर्यंत पोचता येतं. साधना सगुणाशी निगडीत असते तर जाणतेपण निर्गुणाशी निगडीत असतं. अवतारांचे देह हे लीला विग्रह असं म्हटलं जातं, शास्त्र सांगतं असं. माणसाच्या देहाला मात्र कर्मविग्रह असं म्हणतात. विग्रह म्हणजे देह. मानवी शरीराचे गुणधर्म ईश्वरी अवतारांना लागू पडत नाहीत. लीला शरीरातील मन पूर्ण वासनारहित आणि निर्विकार असतं आणि ईश्वर नित्यमुक्त असतात, सर्वज्ञ असंग असतात. प्रसंगाला अनुसरून ते कार्य करतात. जे अवतार काही एका विशिष्ट कार्यापुरते घेतात त्यांना अंशावतार असं म्हणतात. उदाहरणार्थ मत्स्य, कूर्म, वराह असे जे 10 अवतार आहेत ते सगळे काही कार्यापुरते आले. त्यांचं कार्य झालं की ते तिरोधान पावतात म्हणजे अदृश्य होतात. काही अवतार पृथ्वीवरील भार हलका करण्यासाठी, दुर्जनांना शासन करण्यासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी येतात. जसं श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना पूर्णावतार म्हणतात. ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. ते अव्यक्त, निराकार, निश्चळ आहे. ते अमन आहे, अकर्ता आहे. ब्रह्म ही सूक्ष्मत्वाची परिसीमा आहे आणि जे सूक्ष्म असतं ते व्यापक असतं. ब्रह्मतत्व म्हणजेच खरा देव आहे. एका शरीरापुरते मर्यादित ब्रह्मतत्व म्हणजे आत्माराम. ब्रह्माच्या सत्तेवर जगाचे सर्व व्यवहार चालतात. ब्रह्म सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे आणि ते मी आहे असा अनुभव आला की तुकाराम महाराज म्हणतात, तसं देव शोधावया गेलो तो देवची होऊन ठेलो अशी अवस्था प्राप्त होते. देवाभक्ताची अखंड भेट होते. ब्रह्मप्राप्ती म्हणजे ब्रह्माप्रमाणे ते जसे आहे तसे मी पण सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप, शांती, तृप्ती, निर्भयता, समाधान आणि सुखरूपता हे सगळं प्राप्त होतं. सद्रूप झाल्याने मरणाची भीती निघून जाते. चिद्रूप झाल्याने म्हणजे ज्ञानप्राप्ती झाल्याने हे शिकावं ते शिकावं ही सगळी धावपळ थांबून जाते. ज्ञानाचा हव्यास थांबतो. आनंद हेच खरं स्वरूप असल्याने तेच होऊन राहता येईल. म्हणून साधकांनी डोळ्यांनी सगुण दाशरथी श्रीराम पाहायचा. त्याच्या चरित्रातून ईश्वरूपी श्रीरामाची उपासना करून निर्गुण निराकार ब्रह्मरूप श्रीरामाची प्राप्ती करून घ्यायची, अनुभव घ्यायचा. मीच श्रीराम आहे, आत्माराम आहे. सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे असा प्रवास आपला खऱ्या देवापर्यंतचा पूर्ण होतो. आणि हे खरं देवाचं स्वरूप आपण ओळखून त्याची उपासना करून त्याची प्राप्ती करून घ्यावी. जय जय रघुवीर समर्थ.